पहिल्या डावात आपण पाहिलं विक्रांतला. खरं तर विक्रांत लेदर बॉलचा एक चांगला क्रिकेटर आहे आणि येत्या काळामध्ये हा खेळाडू नक्कीच आपलं लेदर बॉल क्रिकेटपासून कर्जतचं नाव आणखी एका मोठ्या उंचीवरती नेईल. मला असं वाटतं रायगड की महाराष्ट्र, कन्फ्यूज आहे थोडा कारण माझ्या लक्षात नाही आहे, परंतु त्याचं सिलेक्शन देखील झालं आहे. चांगली गोष्ट आहे, तो टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी देखील आला आहे. तिथेही त्याला यश मिळावं. शेवटी आपल्या कर्जतचं नाव उंच व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. सर्व पाहुण्यांचं स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. नितीन आणि त्याच्या साथीला आहे तो गणेश. स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते आणि त्यांच्या विरोधात श्री 11 गुणगे असा हा सामना चालू आहे. श्री 11 म्हटल्यानंतर नरेंद्रजी गुमारे साहेब आणि स्वर्गीय आर्यन स्मृती म्हटल्यानंतर संदेशजी आजारे, युवा उद्योजक, तेवढेच राजकीय क्षेत्रात आता ते प्रगल्भ होत आहेत. त्यांचंही स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, दांडी गुल केले. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का स्वर्गीय आर्यन स्मृती दामोते संघाला. स्पर्धेच्या निमित्तानं जी एक लाईन मारलेली आहे डगआउटच्या समोर, व्हाईट लाईन, ती क्रॉस करणं कंपल्सरी आहे. विकेट गेल्यानंतर कदाचित आउट होणारा बॅटर त्या लाईनच्या पुढे आला आणि तुमचा बॅटर जर का पोहोचला नाही त्या लाईनच्या पलीकडे तर मात्र नक्कीच तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढले. मला असं वाटतं चेन्नई वर्सेस बँगलोर असा सामना चालू आहे का हा? म्हणजे IPLची ही धोनी वर्सेस कोहलीची शेवटची मॅच. लास्ट इयरपासनं म्हणतोय धोनी. अनेकांनी व्हिडिओही काढल्या, रील्सही काढल्या. धोनीला ट्रोल केलं जातं, असं बोललं जातं, तसं बोललं जातं. परंतु एक मला समजत नाही, एवढे मोठे क्रिकेटर्स आहेत, कुठेतरी आपला एक फुलस्टॉप असायला हवा. म्हणजे मी एवढा काय मोठा धोनी एवढा मी मोठा नाही, परंतु फुलस्टॉप असायला हवा. एक साधं म्हणणं आहे, कारण आपणही नागरिक टॅक्स भरतो, त्या टॅक्सवरती ते खेळतात. क्लीन बोल्ड, ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ ग्रेट बॉल बाय आदर्श. कमालीचा चेंडू होता. क्लीन बोल्ड झाला बॉल बॅटर. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक दमदार. चला चल, क्या बात आहे. खूप छान गाणं आहे. बिंदास लदगे यांचा आवाज. इतकं छान गाणं त्याने लिहिलं या स्पर्धेबद्दल. पळसधरी आणि श्री सिद्धिविनायक बीड. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन इथेच उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. आपण मेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. चर्चा चालू होती IPLची, चर्चा चालू होती धोनीची. धोनीने वर्ल्ड कप जिंकून दिला, धोनीने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, धोनीने T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर खेळाडू म्हटल्यानंतर टीका आल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडूंवरती आपण टीका करत असताना मला असं वाटतंय की खरोखरच थोडाफार विचार करावा. टीका मी करत नाही, परंतु मला असं वाटलं स्वतःला की ॲज अ क्रिकेटर राहुल द्रविडसारखं माणसाने असावं की कधी फुल स्टॉप घ्यावा हे खरोखरच समजावं. अपील करतोय आदर्श. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. निमेश मोहितेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पहा कसा काळ बदलला आहे. आदर्श गोलंदाजी करतोय. आदर्श मोहितेच आहे, त्याच्याच कुटुंबातील खेळाडू. आणि निमेश मोहिते, एक काळ असा होता की गुणगे संघाचं पहिलं षटक निमेश मोहिते टाकायचा. वेगवान गोलंदाजांपैकी एक. काय ती गोलंदाजी राहिली होती. कर्जत वर्सेस खालापूरच्या मॅचमध्ये पहिला सामना झाला होता वावळोलीच्या क्रीडांगणावरती, तेव्हा भन्नाट बॉलिंग केली होती त्या आदर्शने. महाराष्ट्र कॅम्पसाठी देखील त्याचं सिलेक्शन झालं होतं. तो आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे, त्याच्याच बाजूने चेंडू काढलाय. कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघालाय फाईन लेगला. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचे आपण पाहतोय इथे कॅप्टन उपस्थित आहेत. श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पळसदरी टीमचे देखील कॅप्टन. इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनंती करतो जयवंत दादा सोडवले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. नाणेफेकीचा कौल केला जाईल यापुढील बादचा.
5 धाबा, चौकार आलाय. फलंदाज ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर की लॉंग ऑफ नाही. क्षेत्ररक्षक दूर राहिले. विक्रांत थोडा मागे थांबला. अंदाज त्याने बांधला की कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धाबा इथे जोडल्या जातील. धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 7 वर. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. आय थिंक निर्णय पळसदरी टीमने टॉस जिंकलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. चांगला निर्णय पळसदरी संघाचा. IPLच्या चर्चा चालू आहे, धोनीची चर्चा चालू आहे. रोहित शर्मा चांगल्या टचमध्ये दिसतोय. MIने कमबॅक केलाय. RCB यंदा भन्नाट फॉर्ममध्ये. तिकडे SRHला 300 मारायचे आहेत. बरंच काही चालू आहे. पाहूया कोण जिंकेल. ड्रीम 11 वरती जिंकतायत बरेच जण, त्यांचंही कौतुक. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. धामोतेला मिळेल चौकार. 4 धाबा. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. खरं तर पहिल्या 2 चेंडूंवरती आदर्श मोहितेने 2 विकेट घेतल्या होत्या. दामोते संघाला जबर धक्के दिले होते, परंतु त्यातून सावरत गणेशच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि दामोते संघाची 46चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 11 वर. कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे. अर्थातच आता 12 वाजल्यानंतर मात्र शुभेच्छांचा वर्षाव मात्र होईल. काही मंडळी तर आताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. 15-20 मिनिटांचा कालावधी आहे. त्यानंतर मात्र जोरदार सेलिब्रेशन वाढदिवसाचं देखील या मुख्य मंचावरती. तळागाळातील प्रत्येक माणसाशी हितसंबंध जोडणारे हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून जात असताना समाजाचं भान ठेवत, सहानुभूती जपत मात्र राजकीय हा वारसा त्यांनी हळूहळू पुढे चालू ठेवला आहे. खरोखरच त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम. आणि त्यांच्याच कार्याला संबोधित करणारी स्पर्धा कर्जत पंचायत समिती सदस्य चषक ही स्पर्धा सध्या तुम्ही अनुभवतायत. श्रीलेवन गुंडगे नरेंद्रजी गुमारे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतोय संदेशजी हजार यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते हा संघ. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने थ्रो आलाय. कदाचित काम तमाम झालंय की काय, पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे क्लोज कॉल. रोमहर्षक लढाई. यानंतरचा देखील टॉस मात्र झालेला आहे. काळ बदलला जातो, वेळ बदलते, हे खरी गोष्ट आहे. मगाशी जसा उल्लेख केला निमेश मोहिते पहिले षटक टाकायचा, आता तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होता, आता पॉइंटला आहे. आणि तिकडे आपण पाहतो आदर्श मोहिते पहिले षटक टाकतो. ह्या गोष्टी घडतात प्रत्येक वेळी. सेफ आहे बॅटर. ही धाव मात्र जोडली जाईल. प्रत्येक वर्षानंतर म्हणजे बदल हा होतच असतो, निसर्गाचा नियम आहे. कधी ना कधी तुम्हाला एक क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाने तुम्हाला अगदी मोठ्या यशापर्यंत नेलं, त्या क्रीडांगणालाही तुम्हाला सोडावं लागतं. हो, बॉल उडवलाय समोर लॉंग ऑनला. व्हॉट अ ग्रेट शॉट. हेलिकॉप्टर. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आकर्षक, कलात्मक, आश्चर्यकारक हा षटकार. काय फटका खेचलाय तो मात्र गणेशने. कमालीचा स्ट्रोक होता. षटकार. बाबू धुरीच्या विरोधात धामोतेचे आक्रमण. गणेशने पुन्हा एकदा बॉल पाठवलाय थेट खाऊ गल्लीमध्ये. षटकार.
बॅट फिरवली होती पुन्हा एकदा, परंतु बाबू दोरीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स मिळाला. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढलेली आहे. मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर सगळेजण इथे उपस्थित झालेत. सर्वांचं स्वागत आम्ही इथे करतोय. कर्जत पंचायत समिती, माजी पंचायत समिती सदस्य षटकामध्ये 26 धावा. उलटा मारलाय, काय कमालीची फटकेबाजी करतोय धामोतेचा गणेश. बॉल सीमारेषा पार. धामोतेसाठी आणखी एक चौकार. या मुख्य व्यासपीठावरती आसन असतं बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. 24 होत्या धाबा, माफी असा मी पटकन 26 उल्लेख केला. 24 आणि या चौकार 28 धाबा झालेले आहेत. आता विजयासाठी धाबा करायचे त्या फक्त 18. 46चं टार्गेट. पॉवर प्लेच्या दुसरा षटकात तोडफोड बॅटिंग. उंच गेलाय, उंच गेलाय, लांबी, आणि ते लांबी नाहीये. फलंदाज बाद होईल गणेश. मोठा धक्का गणेशच्या रूपात धामोते टीमला. झाल्या त्या 28. 2-3 विकेट गेल्यात. गणेश देखील बाद झाला. काय फलंदाजी केली गणेशने. जो फटका त्याने लॉंग ऑनला मारला, म्हणजे त्यामध्ये हेलिकॉप्टर देखील होता, परंतु असा हेलिकॉप्टर जो ऑफस्टमच्या बाहेर शफल. म्हणजे हेलिकॉप्टर खेळण्यासाठी तुम्हाला तुमचे पाय एवढे स्थिरावलेले पाहिजेत की जास्त दबाव तो पायांवरती असतो, भार असतो, परंतु त्याचे दोन्ही पाय ऑन द टोज होता. ऑन द टोज त्याने समोर मारला. सोपं काम नाहीये, ते त्यानं करून दाखवलं. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 28. 18 चेंडू आता विजयासाठी 18. आणि मैदानात दाखल झालाय तो कल्पेश. कल्पेश मैदानात दाखल झालाय. खरं तर धामोते टीमला चिअर अप करणारे हे छोटे चिमुरडे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आहेत. रंगा आणि बिल्ला ही जोडीच आहे. त्यांना कळालं असेल धामोतेकरांना मी कोणाविषयी बोलतोय. असे पाठीराखे पाहिजेत. एक पाठीराखा KPL मध्ये आला होता कशेळेला. काय त्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती, मिलियन्स व्ह्यू. आर्यन ना, कोळिवलीचा. 18 चेंडू 18ची गरज. बाबूच्या विरोधात जोरदार आक्रमण केलं. गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश. 18 बॉल 18 करायचे आहेत धामोते टीमला. कार्पेटच्या सेना ऑन ड्राईव्ह. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहे आकाश. चांगली फिल्डिंग. फेक पहा. विकेट कीपर जो आता सध्या रोशन मोरे. हे एक गोष्ट मी नक्कीच गुणगे संघाच्या बाबतीत म्हणेल. हे षटक संपल्यानंतर ही प्रत्येक संघाने, म्हणजे संघ जे आपले सध्या तालुक्यात खेळत आहेत त्यांच्यासाठी देखील तितकीच महत्वाची. 29 धावा. 17 चेंडू 17ची गरज. हो, वेगवान बॉल आणि रोशन मोरे अडू शकला नाही. हा बॉल चाललाय सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. टीमला कल्पेशच्या रूपात.
धावा झालेल्या आहेत. कल्पेशची विकेट आलेली आहे. कमबॅक होईल का गणेश कडून? डॉट बॉल पाहिजेत. 13ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 15 चेंडू 13ची गरज. असाच एक सामना झाला होता शिवशंभो चांदे विरोधात मार्केवाडी, परंतु तो मार्केवाडीच्या नामदेवचा षटकार आणि तिथे सामना मात्र खुला झाला. पाहूया आता या मॅचमध्ये दामोते टीमकडून ते काम कोण करेल आणि का गणेश मात्र त्यांना थांबवेल. 15 चेंडू 13ची गरज. पाठ टाकला होता बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. आकाश अर्थातच बाबू धुरी जर्सी नंबर 19 पोहोचतोय. फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट बाय बोथ द बॅटर. स्ट्राईक रोटेट करतायत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 34. विजयासाठी 12ची गरज. 14 चेंडू 12. गणेश गोलंदाजी करतोय. चांगला वेग आहे गणेशकडे. श्रीलेवन गुंडघे विरोधात स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते. दोन संघादरम्यानची लढत. हो बॅट फिरवली होती परंतु ऑफस्टमच्या बाहेर. चांगला चेंडू निर्धाव चेंडू इथे टाकलाय. इक्वेशन बनलं आता पुन्हा एकदा. 13 चेंडू विजयासाठी 12. एक डॉट बॉल आला. हा निर्धाव चेंडू आला तर दबाव बनू शकतो. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि क्रिकेटला चमत्कार आवडतात. 13 चेंडू विजयासाठी 12 पाहिजेत. गणेश टाकेल का निर्धाव चेंडू? थोडी रोमहर्षकता आणखी वाढवेल का गणेश? पातला बॉल खेळायचा होता ऑन साइडला आणि खेक निर्धाव गणेशने टाकलाय. तो बाईचा चौकार आला नसता तर कदाचित या सिच्युएशनला या धावा थोड्या अधिक असत्या. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. हा देखील सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे दामोते टीमला. 12. आता उद्या सुट्टीचा दिवस आहे. अर्थातच या स्पर्धेचा शेवटचा दिवस. जी गोडविंदे साहेब कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य यांचा वाढदिवस. या स्पर्धेची पहिली रात्र होती महाराष्ट्र दिन. अर्थातच संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह स्थापन झाला 1 मे आणि त्या 1 मे पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजची तिसरी रात्र आहे आणि उद्या अर्थातच 4 तारखेला आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस आहे. थोडी थट्टा मस्करी तिथे चालू आहे विक्रांतची. एक मुंबई इंडियन्सची रील्स पाहिली आपण. तो चंपक जो घोड्यासारखा बनवला रोबोट, त्याची रील्स जी आली ती खूपच चर्चेत राहिली. टेक्नॉलॉजी या मी बोलण्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी तो आवाजही दिला. हे सध्या चर्चेत येते खूप रील्स. पाहूया 12 चेंडू विजयासाठी 12. चर्चेत राहण्यासाठी कामही तसंच करावं लागतं. गणेशने जे काम केलं, जो फटका त्याने लॉंगॉनला मारलाय खरोखरच पाहण्यालायक आहे. मार्केवाडी टीमने तोडफोड फलंदाजी केली. चांगला खेळ आज पूर्णपणे झालाय. प्रेक्षक येतात, पाहतात, पहाटेपर्यंत थांबतात, गावाचे पाठीराखे येतात, आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. 4थ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो आदर्श मोहिते, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. 11 धावा दिल्या होत्या परंतु 2 विकेट घेतल्या होत्या. 12 चेंडू 12. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे, कारण 4 फलंदाज बाद झालेत. गणेश बाद झालाय, नितीन बाद झालाय, कल्पेश बाद झालाय. सध्याच्या घडीला यश आणि राहुल मैदानात आहे धामोते टीमसाठी. 12 बॉल 12ची गरज. पाठ टाकला होता बॉल. आदर्शचा वेग आपण पाहतोय. मोहितेची परंपरा आहे की वेगवान गोलंदाज त्यांच्या घरातूनच उपजत जन्माला येतात आणि त्याच मोहिते घराण्यातून आदर्श मोहिते देखील वेगवान गोलंदाज आहे. भन्नाट वेग त्याच्याकडून पाहायला मिळाला. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. 11 चेंडू 12. सामना रोमहर्षक होतोय. चुरस्ता वाढत चालली आता या सामन्यामध्ये. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. फटका खेचायचा होता, लागला बॅटवरती, त्यानंतर पायावर. फलंदाज बाद झालाय. निर्धाव चेंडू. पळसधरी त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक बीड
या दोन संघादरम्यान मात्र मॅच पाहायला मिळेल. पळसदरीचा वसंत चांगल्या फॉर्ममध्ये, 10 चेंडू विजयासाठी 12. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो रोहित. हिटमॅन अगोदर फॉर्म मध्ये नव्हता मुंबई इंडियन्सचा, अनेक चर्चा झाल्या, त्यानंतर आता फॉर्म मध्ये आलाय. त्याने पण एक मस्त फंडा चालू केलाय, शेवटी यायचं फिल्डिंगला आणि नंतर बॅटिंगला जायचं. चांगली स्कीम आहे IPL मध्ये, आपल्यात असं करून चालत नाही. 10 चेंडू विजयासाठी 12ची गरज. आदर्श समोर रोहित, पुन्हा एकदा अपील करतोय, परंतु पंच इथे सांगतायत की बॅट कट आहे आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. फिल्डर्सला असं वाटते की कदाचित ही विकेट असावी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. हे सगळे जे क्रिकेटर्स आहेत ना, जे ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात, हे पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेटवरती जास्त भर देतात. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. सगळे अंडरआर्म क्रिकेटर आहेत आणि त्याच्यामुळे 30R सर्कलच्या आतमध्ये जे झटपट क्रिकेट चालतं ना, त्या झटपट क्रिकेटमध्ये अतिशय ते निष्णात आहेत आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. फलंदाज बाद आहे, रनआउटची विकेट. पुन्हा एकदा दबाव, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला, तो देखील बेल्स वरती परफेक्ट टिचकी मारली या बॉलने आणि बेल्स पडली. टिचकीने कमाल केला. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला, बेल्सला टिचकी लागली चेंडूची आणि ती खाली पडली आणि फलंदाज बाद. सामना फिरलाय, फिरवतायत ते मात्र श्रीलेवन गुंडगे संघ. धावसंख्या आतापर्यंत 34 आणि आता 9 चेंडू विजयासाठी दावा करायचे 12. मागच्या 3ही चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये आदर्श मोहितेने. 9 चेंडू 12. इक्वेशन कुठे होतं पहा, 15 चेंडू 12चं इक्वेशन होतं, आता ते जाऊन पोहोचलंय 9 चेंडू 12 वरती. म्हणजे मागच्या 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा. कमालीची गोलंदाजी. पंचांकडे अपील, इट्स प्लम, बॅटर आउट. आदर्श मोहिते ऑन फायर. आणखी एक विकेट धामोते टीमची. सात विकेट गेल्यात आतापर्यंत. आदर्श मोहितेने 4 विकेट घेतल्यात. 4 विकेट आदर्श मोहितेच्या खात्यात आहेत. कदाचित 5 होईल कंप्लीट. पंजा खोलेल आदर्श मोहिते. मागच्या 8 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. 12ची गरज. लोअर फुल टॉस आणि ते झेल सुटलाय. चान्स होता आदर्श मोहितेला, एकही धाव आलेली नाहीये. 5 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. पहिल्या षटकात त्याने 11 दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू आहे, 5 खोलेल का? धाव संख्या ती दामोते टीमची 34 आणि आता विजयासाठी धावा पाहिजे 7 चेंडूंमध्ये 12. 7-12 नोटबंदी नंतर चाललं नाही, परंतु ते चालवावं लागेल दामोते टीमला विजयी करायचं असेल तर. आपल्या संघाला मेडन ओव्हर होईल का? विकेट प्लस मेडन ओव्हर की 5 येईल का आदर्श मोहितेचा? शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते झाले चुकी. नशिबाची साथ धामोतेच्या बाजूने. टाळ्यांचा कडकडाट आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. वाईट +4 असा पंचांचा इशारा. पंजा
निर्णय येत नाही तोपर्यंत तपासलं जाईल. ओके, जी बेल्स पडले ती कोणत्या कारणाने पडलेली आहे ते आता तपासलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला जी बेल्स पडलेली आहे ती कोणत्या कारणाने पडलेली आहे ते आता तपासलं जाईल. क्लोज कॉल. पाहू एक्झॅक्टली काय घडलंय. आता केटीसीचा कस लागणार आहे इथे. खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी या क्रिकेटमध्ये जे काय घडतं ते सगळ्यांना अचंबित करणारच असतं. पाहूया आता निर्णय काय नक्की येतोय. पाहूया, दोन पंच इथे तिसरे पंच आहेत, तपासतील एक्झॅक्टली काय झालंय. पंचांनी तर निर्णय दिला व्हाईट बॉल +4. आता तिसरे पंच इथे तपासतायत. महत्वाचं क्षण आहे दोन्ही टीमसाठी. धामोते टीमसाठी तर महत्वाचंच आहे कारण इथे त्यांना 5 धावा मिळाल्यात. पाहूया आता पंच काय निर्णय देत आहेत. एक लक्षात असू द्या, तिसऱ्या पंचांनी तपासलंय बॉल 2 स्टंपच्या मधून गेलाय म्हणजे तो व्हाईट बॉल नसेल पण 4 धावा नक्की आहेत. 5 धावांच्या ऐवजी 4 धावा. बरंच काय घडलं म्हणजे 2 स्टंप्स मधून बॉल मात्र निघून आला आणि त्या बाईच्या 4 धावा. ही नशिबाची साथच म्हणावी लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल ही केटीसीची कमाल आहे. शफल झाला बॅटर. सगळ्यांना वाटलं की लेग स्टंपच्या बाहेरून गेला एवढ्या वेगात हा बॉल, परंतु ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधून बॉल गेला आणि त्यानंतर मात्र जो गेला तो डायरेक्ट सीमा पारच गेला. हो, बरंच काही घडतं क्रिकेटमध्ये. नसीब. आणि आता हा चौकार आलाय तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 38 आणि आता धावा करायचे तर मात्र 6 चेंडू 8ची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. निमिष मोहिते शेवटच्या षटकात आलाय परंतु काय गोलंदाजी केली आदर्श मोहितेने. जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट मात्र त्याने घेतल्या आपल्या ओव्हरमध्ये आणि तो बाईचा चौकार मात्र आला. 2 बाईचे चौकार आलेत. विकेट कीपर देखील काही करू शकणार नाही. बॅटर आपल्या समोर होता. कॉमेंट्री बॉक्स जो आहे तो बॅटरच्या अगदी मागे. मला एका क्षणाला वाटलं की व्हाईट बॉल आहे कारण जो चेंडू गेला लागल्यानंतर बॅटरच्या बाहेरून आला वेगानं. एवढा वेग होता परंतु नाही, तो स्टंप मधून आला होता. नशिबाची साथ मिळाली. आता 6 बॉल 8 धावा करायचे त्या स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते टीमला. श्री 11 गुडघे संघाच्या विरोधात रोमार्शक सामना. निमेश पहिलाच बॉल, बॅटची कडा. रोशन मोरेचा प्रयत्न होता परंतु नाही. एक धाव, एकच धाव जोडली जाईल. काय बॉलिंग अटॅक आहे पहा या टीमकडे. निमेश मोहिते 5व्या षटकात आलाय. 5 चेंडू 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 7 विकेट गेल्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे 5 चेंडू 7. प्रेक्षक पहा आपापल्या जागी मात्र उभे राहिलेत. थोडा IPLचा सामना समाप्त झाल्यानंतर मात्र
माजी पंचायत समिती सदस्य चषकातील हा सामना त्यांना पाहायचा आहे, आनंद घेत आहेत. क्रिकेटमध्ये नेट टू नेट फाईट झालाय शेवटपर्यंत. पैलवान जोपर्यंत पाठ टेकवत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये जर का कुस्ती रंगीत झाली तर एक वेगळी मजा असते. तशी दोन पैलवानांमध्ये कुस्ती चालू आहे. एका बाजूला गुणगे आणि दुसऱ्या बाजूला दामोते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक दूर आहेत. हवे त्या बॉल कदाचित दुसरी धावेल का क्षेत्ररक्षक आणि ते थ्रो झालाय. रोशनच्या डोक्यावरून चेंडू फेकलाय आणि ते 2 धावा. टाळ्या वाजतायत डगआउट मधून धावतायत. त्या खेळाडूंना असं वाटतं की तुम्ही बाजूला आम्हीच धावतो म्हणजे त्याही धावा ते पूर्ण करतील. ही एक्साइटमेंट आहे, हा भावनिक खेळ आहे. प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझा संघ जिंकायला हवा. त्याच हेतूने सगळे पाठीराख येत असतात. म्हणूनच म्हणतात ना चाय से ज्यादा किटली गरम. खेळाडूंपेक्षा त्यांचे प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. काही सामना इथे चालू आहे. 2 धावा आल्या, स्कोर जाऊन पोहोचलाय 41 वरती. आता विजयासाठी धावा करायचे. त्या 5 चेंडू शिल्लक आहेत. ते 4 चेंडू 5ची गरज. निमेश मोहिते करेल का चमत्कार? त्याच्या विरोधात तो जितेश, धामोतेचा जितेश. स्कोप मारायचा होता, क्लीन बॉल केलाय. भन्नाट यॉर्कर निमेश मोहिते कडून. फलंदाज बाद. आता 3 चेंडू विजयासाठी 5ची गरज. अजून गेलेले आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु तुमच्या वाढदिवसाची खरी भेट या दोन्ही संघांनी दिलेली आहे. यापेक्षा आणखी रोमहर्षक सामना का असू शकतो? जयवंत हजारे साहेब, दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. त्यांना हा सामना जिंकायचे. चुरस अशी जोरदार झाली ना म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली ना की प्रेक्षकही आवडीने वाट पाहत असतात. नाही हे 2 संघ आले पाहिजेत पुन्हा एकदा खेळायला. त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे प्रचंड प्रेक्षकांची गर्दी जमा झालेली आहे. आणि आता 3 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे. त्या कंपल्सरी चेसिंग 5 विकेट गेल्यात आतापर्यंत 8. शेवटचे फलंदाज निमेश मोहिते. प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे. कोण जिंकेल? श्री 11 नरेंद्रजी गुमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला गुणगे हा संघ की त्यांच्या विरोधात स्वर्गीय आर्यन स्मृती संदेश हजारे यांनी पुरस्कृत केलेला धामोते हा संघ. दोन्ही पॅकर मला असं वाटतं विजेते झालेले आहेत. दोन्ही संघ विजेते झालेले आहेत. क्रिकेट जिंकलाय, ही स्पर्धा जिंकले. सुनील घोडविंदे साहेबांचा वाढदिवसाचा जल्लोष या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 5. एका बाजूला निमेश, दुसऱ्या बाजूला धामोतेचा नवीन फलंदाज वैभव. कोण ठरेल हिरो, कोण होणार झिरो? हिरो बनण्याचा चान्स आहे तो मात्र दोन्ही बाजूला, दोन्ही संघातील खेळाडूंना. 3 चेंडू 5. ओ वेगवान चेंडू, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. कदाचित हा देखील चेंडू आला इथे निर्धाव. निमेश मोहितेने केले कमाल. आता 2 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 5 आणि विकेट गेल्यात 9. लास्ट विकेट आहे दामोते टीमची. काय सामना चालू आहे पहा. 15 चेंडू विजयासाठी 12 पाहिजे होत्या. त्यानंतर 5 ते 6 चेंडू निर्धाव आले. एक नशिबाचा चौकार मिळाला. 6 बॉल 8 पाहिजे होत्या. तिथे मात्र 1 चेंडू तर आता आपण असा पाहिला 2 स्टंप मधून गेला आदर्शचा. तिथे त्यांना चौकार मिळाला. 6 चेंडू 8 ची गरज होती. परंतु हा सामना आता आलाय 2 चेंडू 5 ची गरज. लास्ट विकेट निमेश समोर. आक्रमक फलंदाज दामोतेचा. विकेट कीपर कोणत्याही खेळाडूने बॉल टाकत असताना कॉल करू नये याची सूचना आता मात्र पंच देत असताना. बाहुबली आहे विकेट कीपरची उंची स्टंपच्या थोडीच वरती आहे, जास्त नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये उंचीला महत्वाचं नसतं, तुम्ही कर्तृत्व तुमचं किती महत्वाचं आहे ते महत्वाचं असतं. आता 2 चेंडू विजयासाठी 5. समोर उंच पुरा फलंदाज निमेशचा चेंडू वेगवान चेंडू. विकेट कीपर रोशनच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये निमेश मोहितेने फक्त 3 धावा दिल्या. चमत्कार केलाय. 15 चेंडू 12 ची गरज होती. सरळ साधा सोपा सामना येऊन ठेपलाय तो मात्र 1 चेंडू आता 5 वर. षटकारच हवाय. या मागचा खरा सूत्रधार कोण असेल तर मोहितेंची वेगवान परंपरा. आदर्श मोहिते आणि आता निमेश मोहिते. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी.
कमालीचा सामना, रोमहर्षक सामना, परंतु सामना संपलेला नाहीये. विजयी षटकार खेचेल का फलंदाज, स्ट्रायकिंग एंडला तो मात्र रोहित हिटमॅन बनेल का की मात्र निमिष हा सामना जिंकून देईल. पुढे ठेवलाय बॉल, सामना विजयी. मोहितेंची वेगवान परंपरा, अगोदर आदर्श मोहित जकांशी संपर्क साधा. अजय सर, मला असं वाटते की ही भेट होती खऱ्या अर्थानं सुनील गोडविंदे साहेबांसाठी. ही क्रिकेट रूपी भेट होती की तुमचा वाढदिवस आहे, तुमचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करावा, तर असा